धारावीकरच घेणार हे मी या ठिकाणी धारावीकरांनी या तळपत्या उन्हामध्ये नवभारत मेगा प्रोजेक्ट म्हणजे अदानी प्रकल्पाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला होता। या मोर्चाच्या अनुषंगाने अनेक मागण्या धारावीकरांनी केलेल्या आहेत। तर त्यांनी सगळ्यात प्रमुख मागणी आहे पात्र अपत्रांना 500 स्क्वेअर फुटाची घरं देण्यात यावी, तीही धारावीमध्ये देण्यात यावी। आज सुद्धा तुम्ही कार्यालयात जाणार आहात, काय आश्वासन दिलं जातं जेव्हा तुम्ही अशा चर्चा होत नाही, कुठल्याही चर्चा होत नाही। धारावीमध्ये एकाही माणसाला माहिती आहे का विचारा की त्याला घर कुठे मिळणार आहे, त्याला दुकान किती मिळणार आहे, त्याला गोडाऊन कुठे मिळणार आहे, इन्फ्रास्ट्रक्चरचं काय होणार आहे। माझं तर म्हणणं आम्हाला कुठे बसवतात, डीआरपीचे अधिकारी पण एनएमडीपीएलच्या प्रायव्हेट ऑफिसमध्ये बसतात। इथे शालीमारमध्ये गुंडांचा दलालांचं राज्य केलेलं आहे, हे बरोबर नाहीये। आमचं म्हणणं आहे की धारावीच्या बाबतीमध्ये धारावीकरांना विश्वासात घेतलं पाहिजे। हा कसला विकास, ज्या वेळेला तुम्ही दलालांना दम द्यायला पाठवता, गुंडांना दम द्यायला पाठवता, पोलीस यंत्रणेचा आणि सरकारी यंत्रणेचा वापर करता, रस्ता बनू शकत नाही पण रेल्वेसाठी झोपड्याच्या झोपड्या तोडण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। आज फक्त मिठीदेवाच्या नावाखाली, रेल्वेच्या नावाखाली, बीएमसीच्या नावाखाली लोकांना त्या ठिकाणी बाहेर पडवण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे। का तर आम्ही फक्त बीकेसीच्या जवळ 5 मिनिटं ते 10 मिनिटांवर आम्ही अंतरावर आहोत। तुम्हाला एक स्टेशन बीकेसी करायचंय, एकाला बीकेसी असल्यामुळे दुसऱ्याला मोठे मॉल आणि त्या ठिकाणी 5 स्टार हॉटेल बनवण्यासाठी तुम्हाला ही जागा पाहिजे। ही आम्ही मेहनतीने त्या ठिकाणी निर्माण केलेली जागा आहे। आज 100 कोटी आम्ही देशाला देतो मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून, त्यामुळे आमची लढाई सातत्याने चालू राहणार। ही जागा आम्ही धारावीकरच घेणार हे मी या ठिकाणी। धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आता तापलेला असून शासन या संदर्भात काय निर्णय घेतं हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळणार आहे। BSN मराठीसाठी मंगेश म्हात्रे, मुंबई।